नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? आनंदात ना? बालमित्रांनो, आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे तैवानमधील एक लोककथा. लोककथेचं नाव आहे 3 फुकट. हो, 3 फुकट. या कथेचे लेखक आहेत ग्रे स्ट्रोक. चला तर मग ऐकूयात. दक्षिण तैवानमध्ये काहावसिंग येथे बानपिंग शान नावाचा डोंगर आहे. बानपिंग शान म्हणजे अर्धा. तुम्हाला वाटतंय ना डोंगराचं नाव असं कसं? पण तुम्ही त्याच्याकडे एकदा जरी पाहिलं तरी तुमच्या लक्षात असं येतं की तो डोंगर अर्धाच आहे असं वाटतं. अगदी कोणीतरी त्याचं शिखर नीट एका मोठ्या तलवारीने कापल्यासारखं वाटतं. तुम्ही संभ्रमात पडायच्या आधीच त्याला हे नाव कसं मिळालं याची दंतकथा ऐका. खूप वर्षापूर्वी बानपिंग शान पूर्ण डोंगर होता बरं का, अगदी पूर्ण. त्याच्या बाजूला एक छोटं गाव होतं. एके दिवशी एक म्हातारा मनुष्य, अगदी आजोबाच म्हणा ना, डोक्यावर एक मोठं भांडं घेऊन त्या गावात आले. त्यांचे केस आणि दाढी मिशा बर्फासारख्या पांढऱ्या शुभ्र होत्या. त्यांचा चेहरा सुरकुतलेला होता आणि त्यांचे कपडे जीर्ण झालेले होते. गावाच्या चौकात त्यांनी भांडं ठेवलं आणि झाकण उघडलं. लाडूचा ताजा खमंग वास हवेत दरवळला. ताजे चवदार लाडू, ते आजोबा ओरडले. ताजे चवदार लाडू, 1 पैशाला 1, 2 पैशांना 2 आणि 3 मात्र फुकट. येणारे जाणारे गावकरी चकित झाले आणि त्या माणसाजवळ गोळा झाले. खरं तर हे मूर्ख आहेत की काय असेच त्यांना वाटत होते. जो लाडू फुकट देत होता तो वेडा असेल, ते एकमेकांना सांगत होते. पण त्यांनी भांड्यात डोकावून बघताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. हो, अगदी पाणी सुटलं हो. लाडू पाहूनच त्यांच्या लक्षात आलं की ते अतिशय रुचकर असणार. 1 पैशाला 1, 2 पैशांना 2 आणि 3 फुकट. ते म्हातारे आजोबा पुन्हा ओरडले. 3 फुकट? म्हाताऱ्या आजोबांभोवती गोळा झालेले गावकरी आपापसात कुजबुजू लागले. काहीतरी लबाडी नक्की असणार. 3 लाडू फुकट? असं कसं असू शकतं? काहीतरीच काय. मोठ्या डोक्याचा वॅंग सर्वप्रथम पुढे आला आणि म्हणाला, मी आधी 3 खातो आणि बघतो फुकट देतो का आजोबा. हे वृद्ध माणसा, मला 3 लाडू दे, अगदी सर्वात चांगले असलेले, सर्वात स्वादिष्ट लाडू. हुजूर, हा घ्या. ते आजोबा असे म्हणत एक लाडू त्याच्या हातात त्याने दिला. तो अंड्या एवढा मोठा होता. मोठ्या डोक्याच्या वॅंगने तो तोंडात टाकला आणि सर्वांच्या लगेच लक्षात आलं की वॅंगला लाडू आवडलाय. तो आस्वाद घेतो आहे. दुसरा लाडू संपेपर्यंत वॅंगच्या लक्षात आलं की त्याचं पोट भरलं आहे. त्या म्हाताऱ्या माणसाला विचारलं, मी 3रा लाडू खाल्ला तर मला पैसे द्यावे लागणार नाहीत ना, बरोबर ना? ते म्हातारे आजोबा खोटं बोलत नाहीत हे त्याला पडताळून पाहायचं होतं. 3 फुकट बस, म्हातारे आजोबा म्हणाले आणि त्याने 3रा लाडू मोठ्या डोक्याच्या वॅंगला दिला. त्याने तो पटकन तोंडात घातला. त्याने तो खाल्ला तर त्याला पैसे द्यावे लागणार नव्हते. त्या म्हाताऱ्या आजोबाने त्यांचा शब्द पाळला आणि मोठ्या डोक्याचा वॅंग खुशीत परतला. त्याचे पोट फुटेल एवढं भरलं होतं अगदी. आता सर्वांना 3 लाडू हवे होते. एकाही गावकऱ्याने 1 किंवा 2 लाडू घेतले नाहीत. सर्वांना 3 फुकट हवे होते. थोड्याच वेळात भांडं धुतल्यासारखं साफ झालं. ते म्हातारे आजोबा परत जायला निघालेले बघून काही गावकरी हताश झाले. अरे वा, तुम्हा सर्वांची भूक ताणगी आहे. रिकामं भांडं डोक्यावर ठेवत ते आजोबा बोलले आणि चालू लागले. 3 लाडू खाऊन झाले आणि अचानक काकदृष्टी असलेला चॅन जोरात ओरडला, अरे तो बघा बघा, डोंगराचा काही भाग नाहीसा झाला आहे. काहीतरीच काय, गावकरी बोलले.
पोटात लाडू जास्तच झाले आहेत असं वाटतं, म्हणून असा वेड्यासारखा विचार करतो आहेस. सर्वजण चॅनला हसले. सर्व गावकरी गेल्यावरही चॅन मात्र डोंगराकडे कितीतरी वेळ एकटक बघत राहिला. म्हातारे आजोबा आणि त्यांच्या स्वादिष्ट लाडूंबद्दलच त्या संध्याकाळी प्रत्येक जण बोलत होता. ते नक्कीच मूर्ख असावेत, कारण 3 फुकट देत होते. सर्वजण हसत बोलत होते. तो असाच नेहमी येऊ दे. हो हो, ते असेच नेहमी येऊ देत, सारे म्हणत होते. दुसऱ्या दिवशी ते म्हातारे आजोबा सकाळी लाडूने भरलेलं भांड घेऊन पुन्हा आले. पुन्हा गावाच्या चौकात भांड ठेवलं आणि विकायला सुरुवात केली. 1 पैशाला 1, 2ला 2 आणि 3 फुकट. ताजे ताजे स्वादिष्ट लाडू, रुचकर लाडू, घ्या हो घ्या. 1 पैशाला 1, 2ला 2 आणि 3 फुकट. ते ओरडत राहिले. यावेळेस आदल्या दिवसापेक्षा 1 तास लवकर भांड रिकामं झालं. गावकऱ्यांनी 3 लाडू घेऊन खाल्ले होते आणि ते सुद्धा फुकट, अगदी फुकट. निमूटपणे ते म्हातारे आजोबा आपलं भांड डोक्यावर घेऊन निघाले. त्यांच्या चेहऱ्यावर गूढ असे हास्य होतं. तिसऱ्या दिवशी ते म्हातारे आजोबा पुन्हा आले. यावेळेस गावकरी ज्या आजोबांना मूर्ख समजत होते, त्या म्हाताऱ्या आजोबांची आधीपासूनच वाट बघत होते. त्यांनी जेवढे फुकट खाता येतील तेवढे लाडू खायला सुरुवात केली. अचानक एक आवाज आला, अहो, मला 1 लाडू मिळेल का? अवाक होऊन सर्वजण बघत राहिले. त्यांची तोंड उघडीच राहिल्यामुळे तोंडातून लाडूचे तुकडे खाली पडत होते. हे कोण बोललं, हे कोण बोललं शोधण्याचा सारे लोक प्रयत्न करत होते. आता 3 लाडू फुकटात मिळत असताना कोणाला बरं 1 विकत हवा होता? नीरव शांतता पसरली, अगदी शांतता. एक मृदू चेहऱ्याचा तरुण त्या सर्वांमध्ये उभा होता. तो हातातला 1 पैसा पुढे करत बोलत होता. ते म्हातारे आजोबा म्हणाले, मी काय बोललो हे तू ऐकलं नाहीस का? 1 पैशाला 1, 2 पैशांना 2 आणि 3 फुकट. हो, मी ऐकलं, तो तरुण अतिशय प्रामाणिकपणे म्हणाला. पण मी हेही पाहिलं आहे की तुम्ही रोज एवढं मोठं भांड डोक्यावर घेऊन येता आहात आणि सर्वांना लाडू फुकट देता. तुम्ही एवढ्या दिवसात 1ही पैसा कमावलेला नाही. तुमच्याबद्दल मला फार वाईट वाटतं आजोबा. मला तुम्हाला मदत करायची आहे, पण माझ्याकडे फक्त 1 लाडू घेण्या एवढेच पैसे आहेत. हे ऐकल्यावर सर्व गावकऱ्यांच्या माना शरमेनं खाली गेल्या. माना खाली घालून ते स्तब्ध उभे राहिले. ते आजोबा पुढे आले आणि त्यांनी त्या तरुणाला मिठी मारली. शेवटी मला तू भेटलास. ते म्हातारे आजोबा म्हणाले, मी पर्वतेश्वर आहे. हो, मी पर्वतेश्वर आहे आणि मी तुला माझा शिष्य म्हणून निवडत आहे. मला जेवढी जादू येते तेवढी मी तुला शिकवेन. हे बोलत असताना त्या म्हाताऱ्या आजोबांच्या सुरकतलेल्या चेहऱ्यावर अश्रू उघळत होते. गावकऱ्यांच्या पटकन लक्षात आलं की पर्वतेश्वराने त्यांची परीक्षा घेण्यासाठी म्हाताऱ्या आजोबांचं रूप घेतलं होतं आणि शिष्य म्हणून निवड करण्यासाठी पर्वतेश्वर एका दयाळू कोमल हृदयाच्या माणसाचा शोध घेत होते. नंतर पर्वतेश्वरांनी अजून एक सत्य लोकांना सांगितले. ते आजोबा म्हणाले, अर्थात पर्वतेश्वर म्हणाले, की जे लाडू रोज लोक खात होते ते लाडू नव्हतेच मुळी. ते त्यांनी खणलेल्या डोंगराच्या मातीपासून बनलेले होते. हे ऐकल्यावर सर्व गावकरी त्या भांड्याच्या दिशेने उरलेले लाडू पाहण्यासाठी धावले. पण त्यांना त्यात फक्त मातीच दिसली. ते जेव्हा डोंगर पाहण्यासाठी वळले तेव्हा तर त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. अर्धाच डोंगर उरला होता. अर्धाच डोंगर. अगदी काकदृष्टी असलेल्या चॅनने सांगितल्याप्रमाणे. पण त्यांनी त्यांच्या अधाशीपणामुळे दुर्लक्ष केलं होतं. पर्वतेश्वर आपल्या तरुण शिष्याला घेऊन देवांची जादू शिकवायला निघाले.
गावकऱ्यांना पश्चाताप होत होता आणि आपल्या लोभीपणाबद्दल ते स्वतःला दोष देत होते. त्यांनी त्या डोंगराचं नाव बानपिन शान ठेवलं, जे आज तागायत. त्यांनी त्या डोंगराचे नाव बानपिन शान असे ठेवले, जे आज तागायत त्या डोंगराचं नाव आहे. बालमित्रांनो, त्यांनी लोभीपणा करणार नाही अशी शपथही घेतली. आता मला सांगा, तुमच्या गावात जर असे एखादे म्हातारे आजोबा आले आणि स्वादिष्ट लाडू विकू लागले, 1 पैशाला 1, 2 पैशांना 2 आणि 3 फुकट, तर तुम्ही किती घेणार माझ्या बाळांनो? बालमित्रांनो, लोभीपणा चांगला नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण नेहमी सत्याने वागलं पाहिजे, नियमाने वागलं पाहिजे. या जगात फुकट कधीच काही मिळत नसतं. आपल्या कष्टाचंच आपल्याला शेवटपर्यंत मिळत असतं. फुकट कधी काही मिळतही नसतं आणि टिकतही नसतं बालमित्रांनो. त्यामुळे फुकट काही मिळत असेल तर नकोच म्हणा. कारण पर्वतेश्वर जसे म्हाताऱ्या आजोबांच्या रूपात येऊन गावकऱ्यांची परीक्षा घेत होते, तसेच भगवंत देखील कोणाचीही परीक्षा घेऊ शकतात. तेव्हा एकच गोष्ट कायम लक्षात आपल्या आली पाहिजे, सत्याने वागलं पाहिजे, सत्याने विचार केला पाहिजे आणि सत्यानेच आचरणही केलं पाहिजे. कारण सत्यमेव जयते, जगण्याची मजा तेव्हाच येते. त्यामुळे लोभीपणा कधीही करू नका. बालमित्रांनो, ही तैवानमधील लोककथा आत्ताच आपण ऐकली, ती फुकट. लेखक ग्रेस्ट्रोक. गोष्ट कोणी सांगितली? गोष्ट सांगितली तुमच्या अर्चनाताईने, म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर. आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. सर्वांनी काळजी घ्याल, एकमेकांची देखील काळजीच घ्याल. धन्यवाद. वंदे भारत.